समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव येथे यशवंत बाबा प्रतिष्ठान संचलित गोशाळेतील गायींना चारा आणि निवारा शेडसाठी भोसरी पुणे येथील लायसन क्लबचे पदाधिकारी धावून आले। नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत निवारा शेड भूमिपूजन आणि चारा धनादेश वितरण कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे, लायसन्सचे झोनल चेअरमन हिरामन राठोड, केडी कुलकर्णी, राजेंद्र काळे, जयराम शर्मा, पितांबर पाटील, पांडुरंग राऊत, विनीत राऊत, कैलास आंबिके, मोहित सोनवणे, दिलीप काकडे, गोडबोले, अनिल पुरोहित, विठ्ठल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रदीप विधाते म्हणाले, गोशाळेच्या माध्यमातून नवी पिढी धार्मिक सामाजिक कामात झोकून देऊन काम करत आहे। ही अभिमानाची गोष्ट। तरुणांचा सहभाग आणि नेटक्या नियोजनामुळे ही गोशाळा राज्यात आदर्श ठरेल। श्री राठोड म्हणाले, मनुष्य जीवनात स्वार्थ सर्वांना असतो, पण स्वतःच्या स्वार्थाबरोबर समाजासाठी काहीतरी देणे लागतो। या भावनेने काम केल्यास मनस्वी समाधान मिळते। खटाव येथील गोशाळेची सेवा करण्यास मिळाली हे आमचे परम भाग्य आहे। यावेळी एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, पांडुरंग राऊत, श्री कुदळे सर आदींची मनोगते झाली। दिगंबर वाघ यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। मनोज देशमुख यांनी आभार मानले। कार्यक्रमास विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष रसूलभाई मुल्ला, श्रीरंग इंगळे, माजी उपसरपंच अमर देशमुख, महेश देशमुख, आनंदा विधाते, शंकर इंगळे, किसन शिंदे, अमोल बोकरे, मोरे महाराज, युवराज जगताप बापू, विलास जाधव, तानाजी माने, केशव धुमाळ आदीसह युवक महिला उपस्थित होत्या। यावेळी श्री पांडुरंग राऊत यांनीही निवारा शेडसाठी भरीव मदत केली आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांना प्रार्थना केली की येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई असेल किंवा दुष्काळाचं संकट आपल्यावर ओढवू नये। खऱ्या अर्थानं पुढची परिस्थिती काही होईल हे सांगता येत नाही, पण इथली प्रचिती अशी आहे की बाबांनी आजपर्यंत आम्ही एखादा संकल्प बाबांपुढे सोडला आहे आणि आमचा पूर्ण झाला नाही अशी कुठली कधीही परिस्थिती निर्माण बाबांनी कधी होऊन दिलेली नाही। कारण आजच्या परिस्थितीला किंवा आजच्या घडीला पांडुरंगदादा एका गाईचा कमीत कमी खर्च जरी आपण धरला तरी दिवसाचा 100 ते 150 रुपये खर्च आहे। महिन्याचा खर्च काढला तर 3000 रुपये। एका गाईला 100 रुपये असा साधारण 25 ते 50 गाई 2.5 ते 5 हजारापर्यंत खर्च एका दिवसाचा जातो। आज 365 दिवसाचा खर्च काढला तो तर 10 लाखाच्या पुढे आहे। आज 5 वर्ष झाले गोशाळा कार्यान्वित आहे। हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय किंवा या गोमातेच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही। त्यामुळं याची प्रचिती वेळोवेळी आम्हाला आलेली आहे। बाबा आमच्याकडून करून घेणार आणि ती परिस्थिती इथं येऊ नये अशा पद्धतीची प्रार्थना आपण या ठिकाणी आज तर केलेली आहे। खटाव सारख्या या भूमीमध्ये एक नवीन युवा पिढी एक वेगळा संकल्प घेऊन काम करते, त्या निश्चित आनंद आणि अभिमान आहे। खटावला राजकीय परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहे, परंतु अलीकडच्या या 5-10 वर्षामध्ये एक आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा ही नवी पिढी या गावामध्ये जोपासते, त्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद आहे। हे नवीन सरांनी सांगितलं आता की जे वय आहे, पुढे जी बसलेली आहेत ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सेवकरी आहेत, त्याहीपेक्षा या गावातील 150-200 युवक की ज्यांचं वय 20 ते 30च्या दरम्यान आहे, असे 150-200 युवक या धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राची परमपूज्य यशवंत बाबांच्या या सेवेत जोडले गेलेत, याचा निश्चित अभिमान आहे। हे वय खरं वेगळं असतं, पण त्या वयात ही मंडळी मोबाईल सोडून, या मोबाईलच्या दुनियात मोबाईल सोडून किंवा व्यसनीन होण्याचा धोका असतो, हे सर्व सोडून धार्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतायत। हे खटावच्या खऱ्या अर्थानं खटावला भूषण आहे आणि म्हणून त्यांच्या या उपक्रमाला सहकार्य करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आम्ही करती माणसं, आमचं तर कर्तव्य आहेच, परंतु आज पुणे स्थित असणारी भोसरी सारख्या लायन्स क्लबनं या आपल्या कामाची दखल घेतली आणि या ठिकाणी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी असं ते जरी म्हणाले असले तरी आपल्या दृष्टीनं ती फार मोठी मदत दादा आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला खटाव गावला दिली, त्याबद्दल मी आणि खटाव गावचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपल्याला धन्यवाद देतो।
या लायन्स क्लब भोसरीनं कायमच या गावासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलेलं आहे. आमचे पांडुरंग दादा यामध्ये खटाव ग्रामस्थ आणि लायन्स क्लब भोसरीचा दुवा म्हणून काम करतायत. मग दादांनी सांगितलं की या गावामध्ये मेडिकल कॅम्प पासून वृक्षारोपणापासून आणि अनेक विविध उपक्रम आम्ही गेली 5-10 वर्ष आम्ही राबवतोय. आम्हाला अडचण आली की आम्ही दादांना साकडे घालतो आणि दादा अख्खा लायन्स क्लब आमच्या खटाव गावासाठी उभा करतात. याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे. ही आता बोलता बोलता यांनी सांगितले की तुमचा हा जो युवा वर्ग आहे तो युवा वर्ग याच्याशी जुडलेला आहे आणि त्या युवा वर्ग समोर इथून सेवा करत आहे. हे फार महान कार्य आहे. हे देशासाठी फार भलं आहे. कारण आज आपला युवा वर्ग युवा पिढी नाही का वेगळ्या मार्गाने चालला आहे आणि ह्याच्यापासून फार कोसो दूर आहे. तर आपली तुम्ही जी संस्कृती आपण जपतोय, भारतीय संस्कृती आपली आहे की आपलं गाव, जसे अब्दुल कलाम सरांनी सांगितलं होतं की गावाकडे वळा, गावाकडे जा, खरं आनंद खरं सुख तिथे आहे. आज खरंच गावाकडे आल्यानंतर कळतं की आपण इथे येतोय आणि बघतोय की इथला जो यंग जनरेशन आहे आणि आज पण इथे बसलेल्यापैकी बऱ्यापैकी यंग मुलं पण आहेत. इथे जे संस्कार आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलेत ते आपण कंटिन्यू करून पुढे जातोय आणि गोमातेची सेवा करतोय. ही गोमाता खरीच आपली माता आहे, आपले देशाची माता आहे, आपली माता आहे. त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. कारण ते मुख्य प्राणी आहेत, मुख्य जनावर आहेत आणि आपल्या भारतामध्ये आपली जे देशी गाय आहे आज खरंच त्या गाईला रिप्लेस केलं आहे जर्सी गायनी आणि दुधापायी आणि पैशापायी लोक नाही का ते जात आहे. पण आपला धर्म आहे, आपल्या गाईला आपण पाळायला पाहिजे. ते जर्सी म्हणजे विदेशी आहे, विदेशी जातीला आपण पाळतो आणि दूध मशीनसारखं काढतोय मशीनी. त्याच्यापेक्षा देशी गाईला पाळा. जसं म्हटलं की घरामध्ये एका घरात एक गाय आरामाने आपण त्याचं संगोपन करू शकतो आणि ती खरं आपल्याला आशीर्वाद देऊ शकते. आपण दिवाळीला आपण लक्ष्मीपूजनाला त्याचं पूजन करतो, त्याच्यानंतर आपण दसऱ्याला बऱ्याच वेळा नाही का आपण गाईचं बैलाचं यांचं शेण आपल्याला कामाला येतो, त्यांचं गोमूत्र आपल्या औषधाला येतो. प्रत्येक गोष्ट त्यांची जी आहे ना ती फार सुंदर आहे आणि आरोग्यदायक आहे. औषध म्हणून आपले गुणसत्व आपल्याला ते मिळते. अशा गाईचं आपण कितीही त्यांचं सेवा केली ना तर धरून फेडू शकत नाही. असं काम आपण आपली नवीन पिढी करत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होत्या. असंच तुम्ही कार्य करत राहा आणि अशी सेवा करत राहा. आम्हाला तुम्हाला सर्वांनी बोलावलं आणि संधी दिली सेवा करायची आणि आमच्यातर्फे आम्ही जे काही फुलाची पाकळी तुम्हाला मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभारी आहे. आणि अजून याच्या पुढेही तुम्हाला कसंही कधी जरी वाटलं तर कधीही सांगा. आमच्या पांडुरंग साहेबांना आम्हाला कोणालाही आम्ही परत येऊ आणि सहकार्य करू. आम्हाला परत वाटेल सर परत एकदा बोलवा. आपण वर्षभरानंतर आपण गाईला बघूया. खरंच शेड बांधल्यानंतर या तेव्हा पण आपण अजून काही ना काही ॲक्टिव्हिटी करूया आणि दान करूया. आणि दिगंबरनं त्या ठिकाणी दिगंबर त्याचे सगळे सहकारी म्हणजे एकटा दिगंबरच नाही सगळेच दिगंबर आहेत. त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ही गोशाळा या ठिकाणी तयार केली. या गोशाळेचं काम करतायत आणि गोमातेचं पूजन आणि संवर्धन करतायत. मार्ग कुठला निवडला त्यानं अडचण आमच्या त्या ठिकाणी महेशदादा देशमुखांना सांगितली की आपल्याकडे इतक्या गायी आहेत आणि भविष्य काळामध्ये आपल्याला गायींसाठी निवारा पाहिजे. महेशदादाने पांडुरंग दादांच्याकडे गेले आणि पांडुरंग दादांना सांगितलं की अशी अशी अडचण आहे. आणि पांडुरंग दादा तुम्ही शहरात आहे की नाही, तुम्ही शहरात आहे त्याचा तुम्हाला फायदा आहे की तुम्ही बरोबर त्या ठिकाणी स्वतः लायन्स आहे आणि सगळ्या लायन्स क्लबकडे तुम्ही पोहोचला आणि तिथून त्या ठिकाणी इतकी मोठी मदत या गोशाळेसाठी पांडुरंग दादांनी वैयक्तिक सुद्धा आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून मिळवून दिली. हा मार्ग आहे. मार्गी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला हे आपलं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदाप्रमाणे आमची खटावची तरुण पिढी निघाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मी या ठिकाणी फार काही आजच्या या ठिकाणी बोलण्यासारखा मी यशवंत बाबा सेवा फाउंडेशनचे सर्व सेवेकरी इथं उपस्थित असणारे सर्व लायन्स क्लबचे पदाधिकारी त्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन की खटाव परिसरामध्ये खटाव गावामध्ये हे चैतन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही जे योगदान दिले तुम्हाला त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढे नतमस्तक होऊन माझे 2 शब्द थांबवतो. लायन्स क्लबला सांगण्याचा उद्देश की ही खटाव नवीन नाही. इथं आपण 3, 4, 5 ऍक्टिव्हिटीज ऑलरेडी केलेल्या आहेत
जवळजवळ 4-5 आपण मेडिकल मोठे कॅम्प घेतलेत की ज्या कॅम्पमध्ये आपण औषधासह वाटले. त्यावेळेस जवळजवळ 70-80 हजाराचे आपण गोळ्या औषधं सुद्धा दिलेत. तर तो आपण दर दसऱ्यामध्ये एक दिवस तो घेत असतो. आणि त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी मंदिराच्या तिथं एक 25 बाकडी आपण दिली होती. त्यानंतर झाडं लावण्याचा प्रोग्राम केला होता आपण. ती झाडं आज चांगल्या सुस्थितीत आहेत. तर ह्या आमच्या लायन्स क्लबला खटाव नवीन नाही, फक्त तुम्ही कधी आवाज द्या, आमचा लायन्स क्लब तिकडे नक्कीच दावत येईल. जसं मला धनंजयने आवाज दिला तसं मी लगेच तिचा प्रॉब्लेम मांडला आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केला. तर मला एवढंच सांगायचं की आमची ही संस्था आहे, NGO आहे, जागतिक लेवलला आहे. फक्त इथं इंडियापुरती, महाराष्ट्रापुरती, पुण्यापुरती किंवा सातारपुरती नाही, तर ही जागतिक लेवलला आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आमचे अध्यक्ष सांगतीलच. तर ते जागतिक लेवलला आहे. आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. कुणाला काय गरज आहे, कुणाला पाण्याची गरज आहे, कुणाला शाळेमध्ये टॉयलेटची गरज आहे. आता आम्ही त्या मावळामध्ये जवळजवळ 150 सायकली वाटलेत मुलींना, की ज्या खेडेगावातून 3-4-5 किलोमीटर येत असतात, तर त्यांना त्या सायकली वाटलेल्या आहेत. म्हणजे आमचे हे क्लब बरेचशी चांगली चांगली कामं करत असतात. पण यथाशक्ती प्रत्येकाची शक्ती ठरलेली असते. काम करून त्यातूनच काहीतरी थोडं राखून जनसेवा किंवा जनहित करण्याचा हे आमचा उद्देश आहे. मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे आमच्यासारख्या काही सामाजिक संस्था असतात, लायन्स क्लब आहेत, साताऱ्यामध्ये पण आहेत, रोटरी क्लब आहेत. यांच्या अगदी फार मोठी झाली पाहिजे मदत असं नाही, परंतु जेव्हा मदतीचा ओघ चालू होतो तर तेव्हा खरोखर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे तुमचं जे स्वप्न आहे त्या ठिकाणी ज्या गोशाळा निर्माण करायच्या, त्या ठिकाणी ज्या गायींचं संरक्षण करायचं, संवर्धन करायचं, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हे मिळतील. पांडुरंग राऊत यांच्याशी तुम्ही गोशाळेचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी हे करा, ते तुम्हाला मार्ग सांगतील. या देशामध्ये अनेक प्रकारचे दानशूर आहेत. फक्त काय थोडा वेळ लागतो, लगेच काय आपण हाक दिली की लगेच नाही. त्याच्यासाठी पाठपुरावा केला तर वेगवेगळ्या प्रकारे मदत उभी राहू शकते. कारण काम जर चांगलं असेल, नेक असेल, तर त्याच्या मागे अनेक प्रकारे लोक उभे राहतात. कारण ही आमची जी संस्था आहे 213 देशामध्ये आता पसरलेली आहे. जवळजवळ 14.5 लाखाच्या वरती सगळ्या देशांच्या मध्ये सभासद आहेत. आणि आपल्या आपल्या परीने आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल, त्याच तरुण वर्ग असेल, वृद्ध वर्ग असेल, अनेक प्रकारचे प्राणी असतील, संवर्धन, लहान मुलं असतील, अनेक वेगळ्या प्रकारे एड्सग्रस्त असतील किंवा कॅन्सरग्रस्त असतील, अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्या आपल्या परीने क्लब डायलिसिस असेल हे करत असतात. आमच्यासुद्धा क्लबचा एक डायलिसिसचा साधारणपणे 1 कोटीचा प्रोजेक्ट एका हॉस्पिटलमध्ये आहे की त्या ठिकाणी आम्ही मोफत त्यांना डायलिसिस देतो. शाळांना दरवर्षी कमीत कमी 10-15 लाख रुपये आम्ही देतो की ज्यांच्याद्वारे ज्या शाळा खाली अशा बसतात त्यांना फरशी घालून द्यायचं, बेंचेस द्यायचे, फळे द्यायचे. प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम चालू असतात. 33 वर्षापेक्षा जास्त आमच्या क्लबला स्थापना होऊन दिवस झालेले आहेत. गोशाळा चालवणं इतकं सोपं नाही. आणि विशेष म्हणजे आपण सर्व तरुण या शाळेत चांगलं योगदान देत आहे. आणि इथं राठोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणच्या गायीचं आणि इथल्या गायीमध्ये फरक आहे. इथल्या सर्वच गायी धष्टपुष्ट आहेत. याचा अर्थ निश्चितपणे तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळ करत आहेत. भविष्यात म्हणजे हवामान खाता अंदाज व्यक्त करते की पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल, व्हॉट्सअपला येते, जांभळं वाढले, ते बरंच काय काय. पण कालच्यापासून हवा फिरली आहे, त्यामुळं अण्णा निश्चितपणे हवा फिरली आहे. काळ बदलल. पाऊस महाबळेश्वरमध्ये, नवजामध्ये, कोयनानगरमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तोच पाऊस यशवंतबाबांच्या कृपेने, प्रेरणेने आपल्या खटाव गावापुरता न पडता संपूर्ण खटाव तालुक्यात चांगल्या पद्धतीने पडावा. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.